विचित्र बोलावा का बोलू नये आणि विचित्र. काही लोक म्हणतात विचित्र हा शब्द कसा काय लावतात. ब्रह्म आणि चोरी करी, देव आणि व्यभिचारी, विचित्र आहे. परत ऐका या चरित्रामध्ये आपण गायलं. सांगणार भेटला तर ऐकावं, ऐकणार भेटला तर सांगावं. सांगणार ऐकणार नसेल खड्यात तड्यात मड्यात कृष्ण चरित्र गड्यात कंठी धरेला. अध्यात्माच्या प्रकाशाने मोक्षाकडे जाण्याचा रस्ता दाखवणारं, चित्त शुद्धी करणार अशा प्रकारचं लीला. तर ह्या लीला जवळजवळ 51 आहे, जे परंपरेने भागवत सांगत आलेले वृंदावनातून. आणि त्यांची परंपरा आपल्याकडे थोडीशी आलेली आहे भागवतामध्ये. बाललीला, बालक्रीडा, वनक्रीडा, कंदुक्रीडा, मृतिका भक्षण क्रीडा, दामबंधन क्रीडा, नवनीत चोरलीला, युद्ध लीला, कंसवध लीला, गोवर्धन धारण लीला, आख मिचवलीला, सात्विक लीला, राजस लीला, तामस लीला, जग निर्माण लीला, जग पालन लीला, जग संहार लीला, अंतरंग लीला, बहिरंग लीला, हजार मिलन लीला. तुम्ही हिशोब केला. आता काही मंडळी विचारतीलच पुन्हा हे कुठून आणलं. हा मामांच्या दर्शनाला डोंगरे महाराज येत होते पंढरपूरमध्ये. गुजराती मारवाडी मंडळी घेऊन कंदी लावून, आणि ते काही उपरणं काही हार नारळ आणायचे. मामांना ते पटत नव्हतं. बहिरंग कशाला आणलं हे. ते बोलले डोंगरे महाराज म्हणे आम्ही ज्ञानेश्वर महाराजांना काही पाहिलं नाही, पण तुमच्या रूपात आम्हाला ज्ञानेश्वर महाराज दिसतात. मामांबद्दल डोंगरे महाराजांना आदर होता. डोंगरे महाराजांनी आपल्या पूर्ण 29 राज्यामध्ये भागवत सांगितलं. हिंदीमध्ये, गुजरातमध्ये गुजराती बोलायचे. ते 51 लीला एका दमात सांगत होते. थोडस आहे तो भाग असा आहे. याच्यात आणखी 2-3 प्रकार पडतात, कला, लीला आणि चितकला. आता काही म्हणतील चितकला काय. आई मुक्ताईंनी चांगदेव महाराजांना दिली ती चितकला, आणि तो जो ग्रंथ लिहिला गेला त्याचंही नाव आहे चितकला दर्शन. आणखी काय आहे कला. तर कलेच्या बाबतीमध्ये मृदंग वाजणं ही कला आहे बर का. हत्ती ताल वाजवला तर हत्ती नाचत असतो. मिळाली या भद्र जाती कशा आनंद चरण आहे. हे गायन करणारी मंडळी आहे, ही कलाच आहे. मिठापासून पिठापासून परब्रह्म स्वरूप अन्न बनवणाऱ्या आमच्या माऊल्या आहे. ही पाककला. अशा असंख्य कला जरी असतील, ज्याच्याजवळ कला तो संसारात भला, ज्याच्याजवळ कोणतीच नाही कला तो शेतीत राबून राबून मेला. अशा असंख्य कला जरी असल्या तर तुझं वर्णन करण्याकरता देव मला कला शब्द जरी वापरला तर कला दे. कला लीलांचित कला. तर यामध्ये काही माणसं कलेचा गैरवापर करतात. जुळलेली लग्न मोडणं ही त्यांच्याकडे कला. आता सांगू का एक. देवा तू तुझं वर्णन करण्याकरता मला प्रेम दे. प्रेम जर दिलं तर तुझे गुण मला कळतील. द्वेष असला तर गुण दिसतच नाही. सुंदर कीर्तन करणारा करून गेला, पण त्याच्याबद्दल प्रेम नसल्याचं काही ना गुण वाटत नाही ना. ज्याच्यावर प्रेम आहे त्याचं कसंही कीर्तन आवडतं. हा स्वभावाचा एक पैलूच आहे. तुझे गुण करण्याकरता, गुण दिसण्याकरता, गुण वर्णन करण्याकरता कलेची गरज आहे. तशा 65 कला 64 कला वर्णन केलेल्या चांगदेवाच्या चरित्रात त्याचा उल्लेख आहे. गायन ते लीला चरित्र पवाडे या कला झाल्यात. याबरोबर लीला सांगितल्या तुम्हाला. मी काही जास्त सांगितलं नाही. 51 लीला आहेत. आणि भगवंताचं चरित्र पवित्र आणि विचित्र जे आम्ही बोललो, तर त्याच्या चरित्राचा असा एक भाग आहे. जन्म कर्म चमे दिव्य एवं यो वेत्ति तत्वतः. तत्वतः म्हणजे यथार्थ जाणणार. त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नयति मामेति सोऽर्जुन. वरचं साधन आहे देवाचं चरित्र जाणणं, उच्चारण, ऐकणं, आणि खाली त्याची फलश्रुती दिलेली आहे. पुन्हा जन्माला येत नाही. फलश्रुती सह त्या श्लोकामध्ये 4थ्या अध्यायात आलेली आहे. असं आहे. गायन ते लीला चरित्र. सामान्य माणसाच्या चरित्रात काहीच वर्णन नाही, काहीच नाही. भक्तीचे आचार्य नारदजी सांगतात, शत्रू स्त्री नास्तिक यांच्या चरित्राचा उच्चार करू नये. श्रीधर नास्तिक वैरी चरित्र न श्रवणीय. वाचा विगलापनम हित. वाणीला श्रम करणार आहे. वाणीचा दुरुपयोग होतो, कालापव्यय होतो. त्यांचं चरित्र उच्चारूच नाही, काहीच नाही. त्या चरित्रात जन्माला
5 दिवसात झाला, 5वी झाली, 10व्या 6 महिन्याचा झाला, कान टोचले, 2 महिन्याचा झाला, नाव ठेवलं, पुढे नोकरी लागली, लग्न झालं, मुलं बाळ झाली, म्हातारा झाला आणि खलास झाला. उदंडची झाले जन्मनियाने होऊन या गेले. रामचंद्र प्रभूच्या वंशातले 118 राजे, कृष्ण भगवंताच्या वंशातले 71 राजे, कौरव पांडवांचे 55 राजे होऊन या गेले राव रंग. त्यांचे नाव कोणी नेगे चराचर. भगवंताचं चरित्र हरिपाठ कीर्ती मुखे जरी गात राहावं, नंतर खात राहावं. गायल्यानंतर खाण्याचा अधिकार, नुसतंच खात राहतो. आता तुम्ही म्हणाल हे कशा करता बोलले, नुसतंच खात राहतो, आराम करत राहतो, त्याच्या शरीरातल्या बरं का अन्न रसापासून चरबीचं प्रमाण वाढत राहतं आणि त्याला धोका होतो. म्हणून गात राहावं, खात राहावं. नुसताच खात राहतो तो लवकर जात राहतो.